नीट परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य काउन्सिलनं केलेली आहे। एकाच परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळवलेले आहेत, त्याची चौकशीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 6 जणांचे आसन क्रमांक एकाच क्रमाने असून ते सगळे हरियाणाचेच आहे। 720 पैकी 718 आणि 720 पैकी 719 गुण मिळालेल्या उमेदवारांचे स्कोअर कार्ड देखील सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेला आहे। नीट यूजीच्या स्कोरिंग सिस्टीमनुसार हे स्कोअर अशक्य आहेत। यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। नीट प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप झालाय, मात्र एनटीएने त्या घटनेला साफ नकार दिलेला आहे। त्यामुळे नीट परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नमस्कार, मी कॉम्रेड वैभव चोपकर, राज्य सचिव ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन महाराष्ट्र राज्य काउन्सिल। आज राष्ट्रीय कॉलनुसार या ठिकाणी AI ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या नॅशनल कॉलनुसार या ठिकाणी व्हेरायटी चौक नागपूर येथे विद्यार्थ्यांना एकत्रित करून आम्ही नीट परीक्षा घोटाळा जो झालेला आहे त्याची न्याय्य चौकशी व्हावी आणि विद्यार्थ्यांना तुरंत न्याय मिळावा या मागणीला घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करीत आहोत। मित्रांनो, आपण पाहू शकता की या ठिकाणी सुरुवातीपासूनच नीट परीक्षेच्या विरोधामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, मात्र NTAने त्यांना सपशेल नकारलं। मात्र आता जे काही संकेत, जे काही पुरावे आता समोर आलेले आहेत त्यावरून हे सिद्ध होत आहे की नीट परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे। तेव्हा या घोटाळ्याची जी जबाबदारी आहे केंद्रीय सरकारनं घ्यावी आणि या घोटाळ्याला जी जबाबदार आहे या देशातील भारतीय जनता पार्टीची सरकार आहे। जेव्हापासनं या देशामध्ये ही सरकार आलेली आहे तेव्हापासनं पेपर फुटीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्य धोक्यामध्ये घालण्याचं काम या देशातील नरेंद्र मोदी सरकारनं केलेलं आहे। या घटनेचा निषेध या ठिकाणी आम्ही AISFच्या वतीनं करतो आणि तमाम या देशातील विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी सरकारनं काम करावा। शिक्षणाचा खाजगीकरण बंद करून सर्वांना समान मोफत विनामूल्य शिक्षण या ठिकाणी देण्याची कामगिरी या सरकारनं करावी अशी मागणी या ठिकाणी करतो। नीट परीक्षा ही जी आहे रद्द करून नव्याने घेण्याची मागणी आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी या ठिकाणी करीत आहोत। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद।